तर मित्रांनो, हे प्रकाश शहा सरांचं बुक येतं. हे सुद्धा तुम्हाला थिअरीसाठी अतिशय चांगलं बुक आहे. याच्यामध्ये सगळा सिलेबस जो आहे तो आपल्या इलेक्ट्रिशियनचा सिलेबस इथे दिलेला आहे आणि प्लस वायरमनचे सुद्धा काही इथे उपयोगाचे आहे. त्याच्यामध्ये विद्युत सुरक्षितता म्हणजे सेफ्टी, वायरिंग हत्यारे, त्यानंतर विजेची मूलभूत तत्वे, सोल्डरिंग आणि रेजिस्टर्स हे भरपूर आहे. म्हणजे जवळपास 28 टॉपिक्स इथे दिलेले आहे, 28 चॅप्टर्स इथे दिलेले आहे. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत करतो. ITI इन्स्ट्रक्टर और क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 1457 वॅकन्सीची ज्या जाहिरात ती आली होती, त्याचं CBT-1 ही पार पडलेली आहे 28-29 तारखेला. त्याबद्दल आपण अपडेट्स वरच्यावर देतोच आहे. तर रिसेंटली आपण एक व्हिडिओ दिलेला आहे, त्याच्यामध्ये पूर्ण जे पुढची जी प्रोसेस आहे, म्हणजे जे काही आता ॲन्सर की त्यानंतर तुम्हाला जे काही तुम्हाला रिव्हॅल्युएशनसाठी जर क्वेश्चन टाकायचे असेल तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मेन्स किंवा मेन्स म्हटल्यापेक्षा CBT-2साठी ते परत एक जाहिरात देतीलच DVETच्या साईटवर आपल्या. तर त्याद्वारे तुम्हाला काही दिवस देतील, तुम्हाला फायनल जी काय CBT-2 आहे त्याचा फॉर्म सबमिट करावा लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही प्रिफरन्स आहे ते द्यावं लागेल, तुमच्या ट्रेडचे प्रिफरन्स द्यावं लागेल. जो काही फॉर्म येईल त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की प्रिफरन्स वगैरे कशा प्रकारचे काय भरायचे ते सगळं लक्षात येईल. त्यावर एक डिटेल व्हिडिओ आपण घेऊच, जो CBT-2चा जेव्हा फॉर्मचं जेव्हा ते जाहिरात देतील तेव्हा फॉर्म देतील तेव्हा साईटवर. त्यानंतर बघा, जे काही इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचे विद्यार्थी आहेत, म्हणजे जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरचे विद्यार्थी आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री किंवा मग डिप्लोमा ज्यांनी हा फॉर्म भरलेला आहे आणि जे CBT-1मध्ये क्वालिफाय होतील किंवा CBT-1मध्ये त्यांचा 45% वर मार्क्स येतील, ते CBT-2साठी क्वालिफाय होतील किंवा अपियर होतील. तर मला बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट आहे की सर इलेक्ट्रिकल रिलेटेड काही तुमचे सिलेबस वगैरे किंवा सिलेबसमध्ये रेफरन्स बुक्स वगैरे. तर त्यामध्ये टेलिग्राम चॅनलवर रिसेंटली आपण म्हणजे आजच्याच तारखेला आपण वायरमन आणि इलेक्ट्रिशियन या दोन्ही ट्रेडचा सिलेबस डिटेलमध्ये जो DGTने दिलेला आहे, DGT ज्या साईटवर जे अवेलेबल आहे, ज्यांनी ऑफिशियली जो दिलेला सिलेबस आहे तो शेअर केलेला आहे. इलेक्ट्रिशियनचा डिटेलमध्ये सिलेबस आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे. टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे आपण छोटे मोठे अपडेट्स त्यावर देत राहतो, कारण प्रत्येक गोष्टीसाठी इथे व्हिडिओ घेणे शक्य होत नाही. आता महिनाभर म्हणजे ऑक्टोबर अख्खा महिनासुद्धा सगळे अपडेट्स सुरू राहणार आहे याच्याचे रिलेटेड, CBT-2 रिलेटेड. तर त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. आणि जे काही आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे ज्या पोस्ट आहे, जे काही इलेक्ट्रिकल इंजिनिअरची ते अप्लाय करू शकतात, त्या इलेक्ट्रिशियन आणि वायरमन आहे. इलेक्ट्रिशियनच्या साधारण 195 पोस्ट आहे आणि 140 पोस्टच्या वायरमनच्या आहे. तुम्हाला जेव्हा CBT-2चा फॉर्म येईल तेव्हा तुम्हाला तिथे चूज करावं लागेल, ट्रेड चूज करावं लागेल. तुम्ही दोन्ही घेऊ शकता, दोनसाठी वेगवेगळी फीज तुम्हाला भरावं लागेल आणि नाहीतर मग तुम्ही एकसुद्धा घेऊ शकता. आज आपण बुक्स रिलेटेडच थोडी माहिती घेणार आहोत आणि थोडंफार जे कन्फ्युजन सध्या सुरू आहे, कारण बरेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की CTIS किंवा CITS वगैरे याचे रिलेटेड जे काही मागे आंदोलन किंवा जे काही हे झालेले होते, म्हणजे अपोज झालेला होता. पण तो थोडंफार एक जे अपडेट आहे ते तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, की कुठल्याच प्रकारची मनात शंका ठेवू नका. कारण की DVETने ऑलरेडी एक कॅव्हेट फाईल केलेलं आहे जाहिरात काढण्याआधीच, कारण की त्यांना हे माहिती होतं की याच्यामध्ये स्टे वगैरे पुढे विद्यार्थी आणू शकतात किंवा येऊ शकतो किंवा जे काही त्याच्यामध्ये हालचाली सुरू आहेत, कोर्टाचे मॅटर सुरू आहेत, त्याच्यामुळे अशी काही वेळ येणार नाही अशी आपण आता आशा करू शकतो, कारण कॅव्हेट ऑलरेडी फाईल झालेला आहे DVETकडून. त्याच्यामुळे तशी वेळ येणार नाही. तसे जर काही असतं तर त्याच्यामध्ये त्यांनी CBT-1सुद्धा त्यांनी घेतलेली नसती किंवा त्याच्यामध्ये पुढे गेलेले नसते, परंतु त्यांनी CBT-1 ही व्यवस्थितरित्या घेतलेली आहे. ती टेस्ट झालेली आहे, पहिली टेस्ट आपली झालेली आहे, CBT-1 झालेली आहे. त्याच्यामुळे CBT-2 ही निश्चितपणे होणार आहे अशी एक सध्या तरी पूर्ण एक सीन दिसतो आहे, पूर्ण आपल्याला एक सिनेरिओ दिसतो आहे. त्याच्यामध्ये त्यांनी नोव्हेंबरच्या कोणत्याही वीकमध्ये CBT-2 किंवा आपली ट्रेड टेस्ट होऊ शकते. त्याच्यामध्ये 40 प्रश्न 80 मार्क आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला प्रश्न आहे की सर कोणत्या लँग्वेजमध्ये ही टेस्ट होईल, तर त्याचंसुद्धा त्यांनी त्याच याच्यामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. आपण ॲड किंवा जाहिरात ही व्यवस्थित वाचतच नाही, विद्यार्थी व्यवस्थित वाचतच नाही. ठळक अक्षरामध्ये दिलं आहे की जे माध्यम राहणार ते मराठी आणि इंग्लिशमध्ये राहणार आहे. म्हणजे मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये तुमचं CBT-2चे पेपर जे काही क्वेश्चन्स आहेत ते येणार आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला इंग्लिश लँग्वेज आणि मराठी लँग्वेजमध्ये जे काही बुक्स अवेलेबल आहेत ते रेफर करणं गरजेचं आहे. तुम्ही हिंदीमध्ये जरी रेफर केला तरी चालेल, बट तुम्हाला इंग्लिश किंवा मराठीमध्ये प्रश्न असल्यामुळे तसा तुमचा अभ्यास असणे आवश्यक आहे. हा पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट असा की इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय चांगली संधी आहे, कारण की त्यांचा अभ्यास बऱ्यापैकी सध्या झालेला असेल, कारण महाट्रान्सको AEचं एक्झामची आपण वाट बघतो, त्यामुळे बरेच विद्यार्थी तयारीत आहे, त्याची प्रोसेस सुरू आहे.
तर त्याच्यामध्ये तुमची त्याची जी तयारी आहे महाराष्ट्र एची तिथे त्याचा उपयोग तुम्हाला इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इथे होईल. प्लस तुम्ही डिप्लोमाचे सुद्धा विद्यार्थी इथे आहेत, परंतु डिप्लोमाचे जे आहेत आणि आय टी आयचे सुद्धा आहेत, परंतु आय टी आयला एक्सपिरियन्स 4 वर्ष असल्यामुळे आय टी आयचे विद्यार्थी कमी असण्याची शक्यता इथे आहे. परंतु बी ग्रॅज्युएट जे आहे त्यांना अतिशय चांगली संधी आहे, त्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे. परंतु डिग्री विद्यार्थ्यांना आणि डिप्लोमा विद्यार्थ्यांना एक माझी विनंती आहे की ही जी CBT2 टेस्ट होणार आहे ती टोटली ट्रेडनुसार होणार आहे. म्हणजे वायरमनचा पेपर वेगळा राहील, इलेक्ट्रिशियनचा पेपर वेगळा राहील आणि इंजिनिअरिंगचा आणि आय टी आयचा सिलेबस हा बऱ्यापैकी वेगळा राहतो. टोटली 100% हा एकसारखा राहत नाही, त्याची लेवलसुद्धा वेगळी राहते. आणि पेपर जो CBT1 झालेला आहे लक्षात येते की मॉडरेट लेवल आहे, जास्त हार्ड क्वेश्चन येणार नाही. म्हणजे आय टी आय बेस्ड रिलेटेड प्रश्न इथे येऊ शकतात, कारण की सगळं जो ट्रेड आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न राहतील. ऑलरेडी आपण त्याचा डिटेल सिलेबस आपल्या इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेला आहे, तर तुम्ही रेफर करा आणि त्याच्यानुसारच अभ्यास करा. त्या व्यतिरिक्त तुम्ही इतर काही करण्याची काही गरज नाही. इंजिनिअरिंग बेस जे आहे तो थोडाफार टफ राहतो किंवा हार्ड लेवलचे क्वेश्चन्स इथे राहतात, परंतु इथे आपण आय टी आय लेवलच्या प्रश्नाचा अभ्यास केला पाहिजे हे लक्षात घेऊन अभ्यास करा मित्रांनो. त्याच्या रिलेटेड काही बुकलिस्ट वगैरे मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. आपण हा जो बुकलिस्ट सांगणार आहे ही सगळी बुकलिस्ट आपण आय टी आयचं जे काही ट्रेड आहे त्याला आणि जे काही सिलेबस आहे त्याला गृहीत धरून इथे सांगतो आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या. आणि इंजिनिअरिंग जे विद्यार्थी ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झाला असेल त्यांनीसुद्धा हे बुक्स रेफर करायला काही हरकत नाही. मराठीमध्ये सुद्धा बुक्स आहे, इंग्लिशमध्ये सुद्धा आहे आणि थोडंफार हिंदीमध्ये सुद्धा आहे, कारण की मटेरियल तुम्हाला जास्तीत जास्त अवेलेबल असणं आवश्यक आहे. हा एक महिना, हा जो अख्खा महिना आहे ऑक्टोबर महिना 1 तारखेपासून पूर्ण 31 तारखेपर्यंत, तर तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने टेक्निकली तुमचा अभ्यास असणे आवश्यक आहे, तरच तुमचं सिलेक्शनमध्ये नंबर लागेल. मराठी आणि इंग्रजीमध्ये आपली CBT2 असल्यामुळे त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला बुक्स रेफरन्स बुक्स इथे सांगणार आहे. तर त्यासाठी पहिलं बुक आहे त्र्यंबक वाघमारे हे ऑथर आहेत, त्यांचं आहे सुबोध विद्युतशास्त्र आणि सुबोध गाईड असं एक दोन्ही बुक्स येतात. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे आय टी आयच्या विद्यार्थ्यांकडे ते बुक्स अवेलेबल असतं. त्यामध्ये बऱ्यापैकी तुमचं सिलेबस तुम्हाला आय टी आयचं सगळं कव्हर होऊन जाईल, इलेक्ट्रिशियनचं बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल आणि बऱ्यापैकी वायरमनचं सुद्धा इथे कव्हर होऊन जातं. ठीक आहे. त्यानंतर सेकंड बुक महत्त्वाचं बुक आहे ते म्हणजे प्रकाश शहा सरांचं. हे प्रकाश शहा सरांचं बुक येतं, हे सुद्धा तुम्हाला थिअरीसाठी अतिशय चांगलं बुक आहे. याच्यामध्ये सगळा सिलेबस जो आहे तो आपल्या इलेक्ट्रिशियनचा सिलेबस इथे दिलेला आहे आणि प्लस वायरमनचे सुद्धा काही इथे उपयोगाचे आहे. त्याच्यामध्ये विद्युत सुरक्षितता म्हणजे सेफ्टी, वायरिंग हत्यारे, त्यानंतर विजेची मूलभूत तत्वे, सोल्डरिंग आणि रेजिस्टर्स, हे भरपूर आहे. म्हणजे जवळपास 28 टॉपिक्स इथे दिलेले आहे, 28 चॅप्टर्स इथे दिलेले आहे. प्रत्येक चॅप्टर हा अतिशय महत्त्वाचा आणि सगळा इलेक्ट्रिशियन वायरमन सिलेबसवर बेस आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्या थिअरीचा अभ्यास तुम्ही इथे करू शकता. LD ढगे सरांचं बुक येते, थिअरीचे 2 पार्ट येतात त्याच्यामध्ये. LD ढगे सरांचं पार्ट 1 पार्ट 2 हे सुद्धा तुम्ही रेफर करू शकता, किंवा मग थिअरी प्लस ऑब्जेक्टिव्ह. बघा LD ढगे सरांचं हे एक थिअरी प्लस ऑब्जेक्टिव्हचं बुक आहे. याच्यामध्ये साधारण बघा 3000 प्लस ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहे. थिअरीसुद्धा इथे आलेली आहे, त्याच्यामुळे याचासुद्धा उपयोग तुम्ही घेऊ शकता. एका बुक्समध्ये तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला इथे मटेरियल मिळून जाईल. सगळं आय टी आयच्या सिलेबसवर आहे. इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचं जे सिलेबस आहे यावर आधारित हे बुक आहे. त्यानंतर एक खूपच अतिशय चांगलं बुक आहे, परंतु ते मार्केटमध्ये अवेलेबल होत नाही. ऑनलाईनमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी बोलवलं आहे, किंवा तुम्हाला ते ऑनलाईनमध्ये अवेलेबल होऊ शकते. त्याच्यामध्ये प्रदीप रेळेकर सरांचं एक बुक आहे, त्याच्यामध्ये पार्ट 1 पार्ट 2 थिअरॉटिकल बुक आहे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. याच्यापैकी मराठीमध्ये तुम्ही कोणतंही यूज करू शकता. मराठीमध्ये ऑब्जेक्टिव्ह किंवा MCQ बेस कोणतंच बुक तुम्हाला व्यवस्थित मिळणार नाही, परंतु LD ढगे सरांचं थोडंफार तिथे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, इंग्लिशसाठी जे काही आपले इंजिनिअरिंगचे विद्यार्थी किंवा डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत त्यांना मी JB गुप्ता सरांचं MCQज बेस जे 15,000 MCQज येतात ते मी रेफर करायला सांगतो, ते सुद्धा रेफर तुम्ही करू शकता. किंवा मग VK मेहता सरांचं VK मेहता हे ऑथरचं थिअरी प्लस ऑब्जेक्टिव्ह दोन्ही बुक्स अवेलेबल आहे, तुम्ही घेऊ शकता. किंवा मग राजपूत म्हणून आहे RK राजपूत, त्यांचंसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हिंदीमध्ये बघा एक रामबाण म्हणून येतं पिंडेल सरांचं, ते तुम्ही यूज करू शकता. ते ॲक्च्युली पूर्ण जे काही आपले सेंट्रल गव्हर्नमेंटचे वॅकन्सीज येतात त्यासाठी यूज केलं जातं, पण तो ITI साठी त्याचं बुक मिळेल तुम्हाला. ते MCQ प्लस थिअरी दोन्ही मिळेल त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला जे काही कॉम्पिटिशन सक्सेस किंवा कॉम्पिटिशन्स टाईम्स जे बुक्स येतात त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप पूर्ण प्रश्नच त्यामध्ये येतात, तर ते तुम्ही रेफर करू शकता. अतिशय चांगलं बुक आहे. थोडंफार ते हिंदीमध्ये आहे, परंतु जर तुम्हाला जर ते मॅनेज होत असेल हिंदीमध्ये अभ्यास करून मराठीमध्ये सॉल्व करणं किंवा इंग्लिशमध्ये सॉल्व करणं, तर तुम्ही ते रेफर करू शकता. अतिशय चांगलं बुक आहे MCQसाठी, कारण की हा जो आपला सिलेबस आहे मित्रांनो, ॲक्च्युली हा जो वेळ आहे आपला फक्त 1च महिना आपल्याकडे आहे. नोव्हेंबरच्या कुठल्याही वीकमध्ये ही एक्झाम होऊ शकते, कारण TCSचं काम अतिशय प्रॉम्प्ट आहे आपल्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे कसं आहे की एवढ्या पिरियडमध्ये तुम्हाला कुठेच तुम्ही जर थिअरी वगैरे करत बसले तर तुमचा वेळ इथे तुम्हाला वेळ पुरणार नाही एका महिन्यामध्ये. त्याच्यामुळे जास्तीत जास्त MCQ आणि प्रिव्हियस पेपर सॉल्व करा.
आणि शक्य असेल तर बऱ्याचशा टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. ज्या क्वालिटी टेस्ट सिरीज आहेत त्या द्या आणि प्रिव्हियस पेपर जास्तीत जास्त सॉल्व करा. हे जे मी तुम्हाला बुक सांगितले त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला मिळून जाईल. इंग्लिश आणि हिंदीमध्ये भरपूर मटेरियल अवेलेबल आहे, मराठीमध्ये मटेरियल कमी अवेलेबल आहे. ठीक आहे, तरी मी जास्तीत जास्त माहिती तुम्हाला सांगायचा प्रयत्न इथे केलेला आहे. आणि या इतक्या कमी पिरियडमध्ये तुम्ही कुठलंही काहीही जॉईन केलं किंवा कुठेही तुम्ही म्हणजे जे करू शकतात ते करा. पण जे विद्यार्थ्यांचं एक फायनान्शियल कंडिशन ठीक नसते किंवा जे ऑनलाईन बॅचेस लावू शकत नाही, कारण की ते सुद्धा तुम्हाला एका महिन्यामध्ये कवर करणं अतिशय कठीण जातं. परंतु अवेलेबल असेल तर ते करा, काही हरकत नाही. परंतु आपण आपल्या चॅनलद्वारे म्हणजे मी स्वतः इंजिनियर अमोल चॅनलद्वारे मी स्वतः हा प्रयत्न करणार आहे की हा जो अख्खा महिना आहे त्याच्यामध्ये ॲटलिस्ट म्हणजे इतकं मोठं सिलेबस एका महिन्यामध्ये कवर करणं हे अतिशय म्हणजे पॉसिबल नाही आहे. परंतु ठीक आहे, जे काही आहे ते याच्यामध्ये जास्तीत जास्त जे ॲटलिस्ट जे महत्त्वाचे टॉपिक्स आहे किंवा जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ज्याच्यावर जास्त वेटेज येऊ शकतं, जे महत्त्वाचे टॉपिक्स आहे त्यावर आपण व्हिडिओज घेऊ शकतो. त्यावर मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल. थोडंफार तुम्हाला त्याचा सपोर्ट होईल आणि ते फ्री लेक्चर्स राहतील, म्हणजे आपल्या याच्यावर राहतील, यूट्यूब चॅनलवर राहतील. त्याचा मी प्रयत्न करेल की इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रिकल वायरमनचे जे विद्यार्थी आहेत किंवा जे त्या ट्रेडसाठी अप्लाय करतील तर त्यांना त्याचा फायदा होईल याचा मी माझ्याकडून प्रयत्न करेल. तर मित्रांनो, हे जे बुक्स मी तुम्हाला सांगितले आहे त्याचा यूज तुम्ही करू शकता. नसेल तर तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता. काही ऑफलाईनसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्ही बऱ्यापैकी सिटीमध्ये असाल तर नागपूर, पुणे, मुंबई किंवा अकोला साईडलासुद्धा इथे मिळून जाईल किंवा औरंगाबादलासुद्धा मिळून जाईल किंवा ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. सगळे बुक्स ऑनलाईन अवेलेबल आहे. आणि त्यामध्ये तुमच्याकडे जर बुक्स असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला ते सुद्धा सांगेल की तुम्हाला हे चालेल की नाही चालेल, कारण की जो सिलेबस आहे त्यानुसार तुमचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल, तुमचे बऱ्यापैकी एक समाधानकारक वाटला असेल, तुम्हाला एक बूस्टअप मिळाला असेल अभ्यासासाठी, तर प्लीज आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून वरचे जे महत्त्वाचे अपडेट्स येणार आहे किंवा वरचे जे महत्त्वाचे व्हिडिओज आपले येणार आहे ITI इन्स्ट्रक्टर रिलेटेड, CBT 2 रिलेटेड, ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.